नमस्कार मंडळी, तुम्हाला तर माहीतच आहे की मी सध्या आलेली आहे आईकडे आणि आईकडे सुद्धा आज आहे माझं हळदी कुंकू। त्यामुळे पप्पा आणि माझ्या मैत्रिणींनी मिळून छान असं डेकोरेशन केलं आणि हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। त्यानंतर मी सुद्धा छान तयार झाले। आज मी स्वतः रेडी नव्हते झाले, तर आज मी मेकअप आर्टिस्टला छान तयार करण्यासाठी बोलवलं होतं। कारण मी जेव्हा सासरी तयार झाले होते तेव्हा मी स्वतःचाच मेकअप आणि हेअर्स असे दोन्हीही मी माझं केलं होतं, पण आज म्हटलं मला थोडा वेगळा लुक हवा आहे, त्यामुळे मी मेकअप आर्टिस्टला बोलवलं होतं। तर जिने माझे हळदीचे आणि संगीतचा लुक केला होता तिनेच आज माझा मेकअप केला होता, कारण ती खूप जास्त छान करते, आपल्याला जसं हवा तसा मेकअप करते। सो हा मेकअप आणि माझा लुक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मग मी सगळ्या बायकांना हळदी कुंकू दिलं, त्यांना तिळगुळसुद्धा दिला, हाताला छान अत्तर लावलं। मग बायकांनी, माझं पहिलं हळदी कुंकू आहे त्यामुळे स्वतःच्याच हाताने हळदी कुंकू लुटून घेतलं आणि मग सगळ्यांसोबत छान फोटोजसुद्धा काढले। प्रतीक आणि मी एकमेकांना तिळगुळ भरवला आणि मग बायकांनी खूपच जास्त आग्रह केला, त्यामुळे मग मी उखाणासुद्धा घेतला, तो आता तुम्ही ऐका। दारापुढे काढली सुंदर रांगोळी फुलांची, प्रतीकचं नाव घेते सुन्नी पाटलांची। तुम्हाला माझा उखाणा कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि महत्त्वाचं म्हणजे आपले 10,000 सबस्क्रायबरची फॅमिली पूर्ण झालेली आहे, त्यासाठी तुमचे सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असंच प्रेम करत राहा माझ्यावर। आणि त्यासाठीच माझ्या घरच्यांनी छान असा केक आणला होता आणि आम्ही छोटंसं सेलिब्रेशनसुद्धा केलं। नको नको राहू दे, बसू दे बसू दे, तू चालू कर। कॉंग्रॅच्युलेशन अँड सेलिब्रेशन, कॉंग्रॅच्युलेशन। सगळ्यांनी केक खाल्ला, छान असं सेलिब्रेशन झालं, सगळ्यांनी केक खाल्ला। आणि खरं सांगू का, आपली अचीवमेंट असते ना, छोटी असू दे किंवा मोठी असू देत, आपल्या फॅमिलीसोबत, आपल्या जवळच्या माणसांसोबत ते सेलिब्रेट करण्यात एक वेगळीच मजा असते। आणि मी या बाबतीत स्वतःला कुठेतरी खूप जास्त लकी समजते, कारण माझी फॅमिली माझ्यासाठी नेहमीच असते, मला जेव्हा त्यांची गरज असते तेव्हा। त्यानंतर मग आईने माझं आणि प्रतीकचं औक्षण केलं, कारण आमच्या लग्नानंतर आलेला हा पहिला सण आहे। आणि औक्षण करून झाल्यानंतर आईने आम्हाला दोघांनाही छान असं गिफ्ट दिलं। प्रतीकला चांदीच्या वाटीमध्ये आईने तिळगुळ दिले आणि मलासुद्धा चांदीचा हळदी कुंकवाचा करंडा दिला। आणि खूप दिवसापासून दीदीचं केळवण करायचं होतं आणि मी सुद्धा घरी आली होती, त्यामुळे मग आईने दीदीचं केळवण करण्याचं ठरवलं। जेवणात दीदीला आवडणारं चिकन, सॅलेड, भात, पापड आणि भाकरी होती आणि तिला स्वीटमध्ये गुलाबजाम खूप जास्त आवडतो, त्यामुळे खास आम्ही तिच्यासाठी गुलाबजाम आणला होता। आणि चिकू मध्ये मध्ये करत होता, त्यामुळे दीदी खूप जास्त घाबरत होती। जेवण झाल्यानंतर आम्ही सगळे वर झोपायला गेलो आणि आज प्रतीकसुद्धा इकडेच थांबला होता, कारण खूप जास्त लेट होणार होतं आणि त्याला दुसऱ्या दिवशी ऑफिससुद्धा होतं, त्यामुळे तो इथेच थांबला। आणि वर चिकूसोबत थोडीशी त्याची मस्ती सुरू होती। बोल चिकू, बोल बोल बोल, कोण आहे बघ चिकू। तो इकडनं आला, बघ लवकर बघ कोण आहे, जा उठव त्याला, पकड नाही उठव, पकड म्हणजे उठव त्याला। उठव उठव त्याला, उठव जागेवरनं उठव। ये ये दो
मस्ती करायची त्याला. झोप. तू आईला असते ना काही बोलली मस्ती कलाची सोनूला. दिवसभर कपडे घालून बघ कसं मी जीन्स पॅन्ट घालून रोज फिरतो. आणि अशा पद्धतीनं आपला हा व्लॉग इथेच एंड होतोय. आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.